तर एकूणच सीएसएमटी जवळचा जो पादचारी पूल होता त्याचा स्लॅब कोसळल्यानंतर इतरही पुलांच्या एकूणच दुरावस्थेविषयी सगळे प्रश्न आता समोर येत आहेत। तर बदलापूरमध्ये सीएसएमटी जवळच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर बदलापूरच्या रेल्वे पुलाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या पुलाची दुरुस्ती करण्याविषयी रेल्वे प्रशासनाने सुशोभीकरणाचं कामच हाती घेतलंय। बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जतच्या दिशेने हा पादचारी पूल आहे। 15 वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं, पण पुलाच्या देखभालीकडे रेल्वेने कधीच लक्ष दिलं नाही आणि आता हा पूल जीर्ण झालेला असताना रेल्वेने त्यावर फरशा बसवायला सुरुवात केली आहे। ऊन वाऱ्यात उभा असलेला हा पूल धोकादायक असल्याचं स्थानिक सांगतात। बदलापुरातही हिमालय दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती इथले नागरिक व्यक्त करतायत। कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा पादचारी पूल हा सुद्धा अत्यंत धोकादायक झालेला आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि त्याची ताबडतोब डागडुजी करावी, अन्यथा हा ब्रिज सुद्धा एक दिवशी कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे, असं 9 महिन्यापूर्वी मी इथे सांगितलं होतं। काही दिवसात याचं ऑडिट किंवा याचं काही दखल घेतली नाही तर आम्ही गंभीररित्या आंदोलन करू।